जन्म झाल्यावर लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, इथपासून ते मरणाच्या दारात असताना रामकृष्ण हरी, इथपर्यंत माझी मराठी भाषा मला साथ देते. खर तर आपल्या या मराठी भाषेला सुमारे 1500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. 1500 वर्षांपासून संघर्ष करत आलेली आपली मराठी भाषा. मावशी, आत्या, काकी, मामी कितीही प्रेम करत असल्या तरी माझी आई म्हणजे माझं सर्वस्व असं म्हणणारा मराठी माणूस एकीकडं, मात्र आपली मातृभाषा मराठी असताना देखील हिंदी इंग्रजीचा बडेजाव करणारा आपला मराठी माणूस दुसरीकडे. आज हीच आपली मराठी भाषा कुठेतरी लुप्त होत चाललीये का? संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. अरे माझी मराठी भाषा ही अमृताला देखील पैजेने जिंकणारी आहे. तिचा गोडवा हा अमृतापेक्षाही जास्त आहे. कवी कुसुमाग्रज म्हणतात, माझ्या मराठीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, दऱ्या खोऱ्यातील शिळा. पण आज हीच मराठी भाषा एखाद्या परीक्षेपुरती, एखाद्या पेपरपुरतीच मर्यादित राहते का? आज हीच मराठी भाषा वाचवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलनं करावी लागतात का? हीच मराठी भाषा वाचवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवावे लागतात का? याच मराठी भाषेचा अंश असणारी आमची मराठी शाळा वाचवण्यासाठी आम्हाला उपक्रम राबवावे लागतात, वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित कराव्या लागतात. ही मोठी खंत आहे. या महाराष्ट्रात अनेक परप्रांतीय येऊन राहतात, त्यांची भाषा आपण शिकतो हो, पण आपली मराठी भाषा त्यांना शिकवण्यासाठी किती प्रयत्न करतो. बास, आजपासून माझी मराठी भाषा ही माझ्यासाठी पूर्वापारपासून चालत आलेला एक संस्कार, पूर्वापारपासून चालत आलेली एक परंपरा, आणि माझी मराठी भाषा म्हणजे माझी अस्मिता आणि पूर्वजांकडून मला मिळालेला एक आशीर्वाद आहे, असं आपण जेव्हा समजायला लागू तेव्हा खरंच मराठी भाषा, मराठी संस्कृती लुप्त होण्यापासून वाचेल. जसं जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि जगण्यासाठी श्वासाची आणि श्वासासाठी ऑक्सिजनची, पक्षासाठी पंखाची, फुलासाठी सुगंधाची, भिक्षुकासाठी भिक्षेची आणि विद्यार्थ्यासाठी विद्येची गरज असते, तशी प्रत्येक मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी मराठी भाषेची गरज असते, मराठी भाषेची गरज असते. धन्यवाद. प्राचीसाठी खरंच जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सर, कसं वाटलं तुम्हाला? कुणी 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 मला वाटतं उत्स्फूर्त आहे प्रतिसाद, तर तो येऊ दे. नाही, मला गंमत काय वाटते ना, प्राचीची पण आता गंमत काय वाटली, कॅमेरावर शूट करतात ना, हो, तर नाही मी चुकले तर आधीचा टेक आपण डिलीट करूया, पुन्हा एकदा करूया. तर ही जी निरागसता आहे ना त्या परफॉर्मन्स मध्ये, मला ती निरागसता खूप आवडते. की मला असं वाटतं की हे ओके, किंवा कदाचित मला माहितीच नाहीये, कारण तो परफॉर्मन्स संपल्यानंतर तिचे जे डोळे होते ना, झालं एकदाच, मला ते इतकं आवडलं ना. मी तिकडे विकला गेलो की वा वा वा. कारण मला आता कळलं की महाविद्यालयीन लेवलला स्वयंलिखितच हवं. तर एकतर हा खूप छान उपक्रम आहे, खूप, आणि प्रत्येक परफॉर्मन्समध्ये मला हे दिसतंय ना की मराठीसाठी आपल्याला स्पर्धा घ्याव्या लागतात का, हे करावं लागतं. पण मला असं वाटतं हे बोला मराठीने, मराठी मूडने हा जो बोला मराठी उपक्रम सुरू केलाय, ही भले स्पर्धा असेल, पण त्या निमित्ताने आता प्राचीने केलाच ना अभ्यास ती स्क्रिप्ट लिहिण्यासाठी, आणि तिला मराठीच्या 4 अजून गोष्टी कळल्याच ना, तर मला असं वाटतं मग स्पर्धा घेण्यात काय प्रॉब्लेम आहे, अजून 10 स्पर्धा घेऊया. पण मराठीबद्दल जर नॉलेज मिळणार असेल, मराठी भाषा अजून समृद्ध होणार असेल, तर मी म्हणतो 10 नाही 20 स्पर्धा घेऊया, पण मराठी भाषेला समृद्ध करूया आणि अजून समृद्ध करूया. एकनाथ सर? अगदी संजय जाधव सर म्हणाले, मी त्या मताशी सहमत आहे की या स्पर्धांमधून जर मुलं घडत असेल तर काय 10 काय 20 25 आपण किती स्पर्धा घेऊ शकतो. सर म्हटले तसं ती कॅमेरा कॉन्शियस थोडीशी होती, ते एंडला कळलं, पण असं नाही की म्हणजे तिच्या परफॉर्मन्स मध्ये असं कुठे झळकलं नाही ते, पण तिने खूप मुद्दे
चांगले ह्याच्यात मांडले, जे तिने सत्य परिस्थिती सांगायचा प्रयत्न केला तिच्या परीने. चला आता बघूया आपलं पुढचं सादरीकरण नेमकं कसं आहे ते. तू नॉन मराठी आहेस ना ग, मग इतकं स्पष्ट आणि शुद्ध मराठी कसं बरं बोलतेस? हा प्रश्न मी वारंवार ऐकते आणि दरवेळी माझ्या डोक्यात एकच प्रश्न येतो. मराठीचं परिमाण नक्की ठरवतं कोण? माझा जन्म महाराष्ट्रात झाला. इथल्या मातीचा गंध, या भाषेचे गोडवे माझ्या श्वासात मिसळले. मी मराठी शिकले नाही, मी ती जगली आहे. माझ्या मराठीच्या प्रवासातील एक छोटासा किस्सा सांगते. मराठीत च हा दंत तालव्य असतो, पण हिंदीत तो थोडा वेगळा आहे. या छोट्याशा चने माझी एकदा मोठी पंचायत केली होती. मी लेख वाचवा या विषयावर भाषण देत होते आणि म्हणत होते लेख वाचवा. संपूर्ण शाळा हसायला लागली. त्या क्षणात मला वाटलं आता लेख वाचवायचं की स्वतःला. पण तिथे मी थांबले नाही. माझा उच्चार चुकीचा होता, पण आत्मविश्वास बरोबर होता. आणि गंमत म्हणजे मी त्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. नंतर माझ्या मराठीच्या शिक्षिकेने मला शेजारी बसवलं आणि च कसा उच्चारायचा हे शिकवलं, प्रेमाने, संयमाने. त्या दिवशी मी एक मोठा धडा शिकले. मी मराठी शिकत असताना चुका केल्या आणि चुका करून शिकले. त्यावेळी लोकांनी मला खाली खेचले नाही, मला उचलून धरले. आता एखादी भाषा येते म्हणजे काय बुवा? शब्दपाठ असणं की व्याकरण बरोबर असणं? असं काही नाहीये. भाषा येणं म्हणजे त्या भाषेतील लोकांशी, मनाशी जोडता येणं. मराठीमुळे मला छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आणि फुले दाम्पत्यांची सामाजिक जाणीव अगदी जवळून कळायला लागली. या भाषेमुळे मला इतिहासाशी जोडता आलं, स्वतःशी जोडता आलं, माणसांशी जोडता आलं. आज जर कोणी मला विचारलं की मराठी माझ्यासाठी काय आहे, तर माझं उत्तर एकच: ती माझी मातृभाषा नसली तरी ती माझी मनाची भाषा आहे. आणि मनाची भाषा ही आडनावावरून, नावावरून ठरत नाही. ती ठरते तुम्ही ज्या भाषेत व्यक्त होता, हसता, रडता, पेढ्यासारखी स्वप्न पाहता. आणि ती भाषा माझ्यासाठी मराठी आहे. मी नॉन मराठी नाही, मी आहे या मातीत वाढलेली, या भाषेत घडलेली. काय परीक्षक मंडळी, कसं वाटलं तुम्हाला हे सादरीकरण? मला खूपच छान वाटलं. मला हिचा प्रयत्न खूप आवडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तो शब्द खूप आवडला, मनाची भाषा. ते मला खूपच आवडलं. आणि दुसरी मला गोष्ट अल्फियाची काय आवडली ना, ती मोबाईलवर शूट करते, तर ती रिटेक करू शकली असती, पण तिने तिच्या मनाची भाषा आपल्यासमोर सादर केली. आणि त्यामुळे ती 2-3 वेळा चुकली बोलताना, पण ते तिने परत एकदा स्वतःच्याच पद्धतीने सावरून घेतलं आणि तोच शॉट पुढे ठेवला. तर मला ही गोष्ट खूप आवडली की खूप आत्मविश्वासाने, मी चुकले तरी चालेल पण मी हे सादर करते, हा तिचा आत्मविश्वास मला खूप आवडला अल्फियाचा. खरं तर अल्फियाने जे तिचं मनोगत व्यक्त केलंय मराठी भाषेसाठी, मराठी भाषेत ती व्यक्त होण्यासाठी, मला वाटतं तिने माणसं जोडण्यासाठी ही मराठी भाषा शिकलेली आहे. आणि मग आपली मराठी भाषा माणसं जोडण्याचं मोठं काम करते आणि तो प्रयत्न अल्फियाने दाखवलेला आहे. अल्फियाच्या बोलण्यातून असं वाटत होतं की ती जे काही जगते, ती मराठी भाषा वाढवते, फुलवते तिच्या पद्धतीने, ते ती व्यक्त होते. खूप छान प्रयत्न होता अल्फियाचा, मस्त. हे दोघं म्हणले ते त्या गोष्टी तर आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त मला नेहमीच त्या लोकांचं कौतुक वाटतं जे नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत, पण तरीही ते इतकं अस्खलित ती न थांबता एखादा आपण सलग जसं म्हणतो, एखादा मराठी माणूस जसं म्हणेल तसंच ती मला आधी कळलंच नव्हतं की ती
नॉन महाराष्ट्रीयन असेल, पण नंतर हळूहळू तिने ते सांगितलं आणि सर म्हणाले तसं मला ती गोष्ट खूप आवडली की चुका पण तिने ठेवल्या, हे सगळ्यात उत्तम तिने केलं. कारण की ती जे मनाची भाषा जे बोलली त्याच्यासाठी ती खरी ठरली मग त्याप्रमाणे. तर खूपच कौतुक आहे तिचं ॲक्च्युली अल्फियाचं. बघूया आता पुढचं सादरीकरण कसं आहे ते. चला. नमस्कार, माझं नाव आहे साक्षी कदम आणि मी मराठी माझ्यासाठी काय आहे या विषयावर एक स्वलिखित कविता सादर करीत आहे. मराठी माझ्यासाठी काय आहे हा प्रश्न मला कधी पडलाच नाही. मराठी माझ्यासाठी काय आहे हा प्रश्न मला कधी पडलाच नाही, कारण गर्भाशयात जोडलेल्या नाळेने तो कधी जाणवूच दिला नाही. मराठी माझ्यासाठी काय आहे हा प्रश्न मला कधी पडलाच नाही, कारण गर्भाशयात जोडलेल्या नाळेने तो कधी जाणवूच दिला नाही. पण सहज विचार केला तर काय आहे मराठी? ही मराठी नाही, हे मराठी नाही, हा मराठी वळावी तशी वळणारी मराठी मातृभाषा आहे माझ्यासाठी. संतांच्या बोधाने सजलेली, परंपरेने जपलेली, लावणीत ठेका धरणारी तिसरी घंटा होतात सुमधुर भासणारी. संतांच्या बोधाने सजलेली, परंपरेने जपलेली, लावणीत ठेका धरणारी तिसरी घंटा होताच सुमधुर भासणारी मराठी. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये, छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये, मावळ्यांच्या रक्तामध्ये, बहिणाबाईंच्या कवितांमध्ये, ढसाळांच्या लेखणीमध्ये स्वतंत्र जाणवणारी मराठी. अभिमान आहे माझ्यासाठी. पुणेरी टोमणा, कोल्हापुरी झटका, सातारी फटका, विदर्भी चटका, कोकणी शिमगा, भैयाचा हमरेका, अन्नाचा तुमरेका झालेली मराठी. बोधात्मक ओव्यांपासून ते क्रोधात्मक शिव्यांपर्यंत सर्व काही असलेली, बोधात्मक ओव्यांपासून ते क्रोधात्मक शिव्यांपर्यंत सर्व काही असलेली, विशिष्ट एकच चव नसलेली माझी मराठी विविधतेने नटलेली आहे माझ्यासाठी. महाराष्ट्रावर आक्रमण झाली, महाराष्ट्रावर आक्रमण झाली, परकीयांनी सत्ता स्थापन केली, स्वकीयांनी ती उलथून लावली. बोलीभाषा आली, बोलीभाषा गेली, चव मात्र मागे रेंगाळली. बोललेली भाषा, बोलीभाषा एकत्र झाली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नवीन बोलीभाषा उदयास आली. बोलीभाषांच्या या मिश्रणात मराठीची मात्र चंगळ झाली. नवीन शब्दांनी समृद्ध झाली, साता समुद्र पार पोहोचली, जगाच्या कौतुकास पात्र झाली. आणि युगांचा इतिहास असलेली आपली मराठी उशिरा का होईना पण अभिजात झाली. अशी आपली सर्वांना आपलंसं करणारी मराठी महाराष्ट्राचा मान आहे माझ्यासाठी. धन्यवाद. मी एकनाथ सरांना विनंती करेन की साक्षीची ही कविता तुम्हाला कशी वाटली? छान होता प्रयत्न. तिने मराठी भाषा म्हणजे आपल्या गर्भाशयाशी जोडलेली नाळ म्हणून तिने सांगितले. किती मोठं विशेषण लावलंय तिने आपल्या भाषेला. आणखी तिने बोलीभाषांचा सुद्धा उल्लेख केला तिच्या कवितेमध्ये. खरं तर आपली मराठी भाषा बोलीभाषांमुळेच तर खरी समृद्ध होत आहे. केवढ्या बोलीभाषा आहे आणि या बोलीभाषांमुळे तर प्रत्येक आपण म्हणतो 12 कोसावर आपली भाषा बदलत जाते. बरोबर. हे तिच्या कवितेतून दिसलं. तिचा प्रयत्न चांगला होता. छान. साक्षीचं कौतुक आहे. आणि स्वलिखित कविता आहे तिची, हे विशेष. अगदीच. हो हो, हे तर खरं कौतुक की त्यांनी ते स्वतः लिहिलेलं आहे. धन्यवाद सर. आणि यानंतर वळूया आता आपण पुढच्या सादरीकरणाकडे. प्रियमाय सन विवी, कशी आहेस? खरं तर तुझ्या वयाचा विचार करून तुला तीर्थरूप म्हटलं पाहिजे होतं, पण मग त्यात औपचारिकता आली असती नाही. आपलेपणा, जिव्हाळा राहिलाच नसता. म्हणून प्रियच योग्य. पत्र लिहिण्यास कारण की खूप दिवस झाले आपल्यात बोलणंच झालं, पण आजकाल तुझ्याविषयी खूप बोलतो हा मी. तुझ्यासाठी बरेच पत्रव्यवहार सुरू आहेत. प्राथमिक शाळेत मराठी भाषा सक्तीची करावी वगैरे. बरोबरच आहे. लहानपणी जीभ वळते तोपर्यंत शिकावं माणसाने. नंतर जीभ वळतच नाही, भाषा वळवावी लागते. तुला एक विचारायचं होतं. तू वळवावी तशी वळतेस असं सगळे म्हणतात, पण तुला तशी तडजोड करायला जमते का ग?
पुढच्या पत्रात कळव. आणि हो, महाराष्ट्रात सरकारी कार्यालय मराठीत कामकाज करणार आहेत, तसे आदेशच निघालेत. तू अभिजात आहेसच, पण तू ज्ञानभाषा आणि अर्थकारणाचीही भाषा बनशील, तो सुदीन पाहण्याची खरोखरची इच्छा आहे. पत्रात झालेल्या चुकांसाठी माफी मागते, कारण आजकाल पत्र वगैरे लिहित नाही आम्ही, कारण आजकाल सगळंच मेलवर होतं नाही का, जागतिक भाषेत, शॉर्ट अँड सिम्पल. आणि आयुष्य जगणं सोपं करतंय म्हणून ते एक्सेप्ट केलंय आम्ही. पण इतर ठिकाणी आमचा स्टँड घेतोय आम्ही. म्हणजे भाषेविषयी कोणी काही बोललं की स्टेटस ठेवतो, कॉमेंट्समध्ये भांडतो, आणि संवर्धनासाठी म्हणून मराठी भाषा दिनानिमित्त स्पर्धा आयोजित करून 2 मिनिटं सलग मराठीतच बोलायचं असा एखादा नियम आखतो. पण त्या निमित्ताने का होईना 2 मिनिटं सलग मराठीत बोलतो आम्ही. जागतिकीकरणाच्या या जमान्यात पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेले ना आणि मराठी भाषिक भेटले की खूप छान वाटतं. फक्त आमच्यात बोलण्याची सुरुवात 3ऱ्याच भाषेतून होते, एवढंच. जास्त काय लिहू, तू तर सर्वज्ञ आहेस. तुझ्या वैभवशाली इतिहासाचे, वर्तमानाचे आणि भविष्याचे अखंड पारायण व्हावे असं पसायदान मागते. पुढे काय लिहू, सान विवी तुझीच आगंतुक. मला वाटतं माझ्याचकडे आता काय बोलावं असे शब्द नाही आहेत, पण संजय सर, मी तुम्हाला विचारेन, ह्या आगळ्या वेगळ्या पत्राला घेऊन तुम्हाला कसं वाटतंय? प्रेरणा. प्रेरणा ना, हो. मला प्रेरणाची कन्सेप्टच खूप आवडली. किती सुंदर कन्सेप्ट होती की मराठीला तिने पत्र लिहिलं होतं आणि ती आपल्या सगळ्यांना चपराक मारत होती की ती सत्य मांडत होती, पण खूप सुंदर लिहिलं होतं तिने. आणि तिने जे काही परफॉर्म केलं ते खूप छान परफॉर्म केलं. मजा आली मला खूप. म्हणजे मी असं होतं ना, आपण कधी कधी आपण स्वतःशीच विचार करायला लागतो की अरे हो रे, खरंच हे तर मी पण करतो. तर इतकं सुंदर ऑब्झर्वेशन प्रेरणाने केलंय आणि ते तिने लिहिलंय स्वतःहून आणि कन्सीव्ह केलंय येस. की मराठीला मी पत्र लिहिते आणि पत्रात मी हा मजकूर मांडते आणि पत्राचा शेवट मी तुझीच वाट पाहणारी सन विवी आगंतुक. वाह. म्हणजे तिथे मी ऍक्च्युली शब्द नव्हते माझ्याकडे. मी असं झालो की अरे आता काय बोलायचं, काय विचार करायचं. हिने एकदम शांत करून टाकलं. खूप कमाल प्रेरणा. वा वा, मजा आली. तर कोण आहेत ते महाविजेते? 4थ्या क्रमांकापासून चालू करूया. नक्कीच. तर असं उलट जरा मजा येईल. उत्सुकता वाढवूया आपण. तर 4था क्रमांक आलेला आहे प्राची पवार. 3य क्रमांक आहे अल्फिया आणि 2य क्रमांक आहे साक्षी कदम. जोरदार टाळ्या. आणि 1म क्रमांक आहे प्रेरणा खेडेकर. जोरदार गायांनी यांचं स्वागत.